ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता थेट जाऊयात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत आणि त्याचसोबत ऋतुजा लटके या देखील माध्यमांशी बोलतायत। नोटाचा प्रचार झाला या सगळ्या संदर्भात काय? नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी जरी मागे उमेदवारी घेतली होती तरी लोकांना सांगण्यात आलं, आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या की तुम्ही नोटाचा असा प्रचार होत नसतो। नोटा म्हणजे एखाद्या पक्षा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही तेव्हा तुम्ही नोटावर बटन दाबलं जातं। त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी का नोटावर मतदान केलं म्हणून। आपण जर बघितलं दुसरीकडे आपण जर बघितलं तर तुम्ही सांगतात रमेश लटके यांचा विजय काय येत्या काळात तुमच्या म्हणजे हे असेल कुठली कामं प्राधान्याने तुमच्या हाती आहेत? पहिलं माझं काम हेच आहे की साहेबांची जी कामं अर्धवट आहेत किंवा जी त्यांनी सगळ्यांना म्हणजे लोकांना सांगितलं होतं की मी हे काम करणारच आहे ते काम करायची पहिली प्राथमिकता माझी तीच असणार की त्यांचं काम पूर्ण करायचंय मला। आणि जास्तीत जास्त विकास त्यांचा जो ध्यास होता की अंधेरीचा विकास आणि तो अंधेरीचा विकास जेवढा मला जमेल आणि लोकांची तर मला साथ आहे। मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यात आधी आपले माननीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे त्यांच्या आशीर्वादाने आणि आपले युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर आपले पक्षप्रमुख आपले अनिल परब साहेब ज्यांनी ही पूर्ण निवडणुकीची जबाबदारी घेतली होती त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। मातोश्रीवर तर जाणारच आहे मी आणि त्यानंतर मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे। त्यामुळे प्रत्येक महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मी ऋणी आहे की त्यांनी जेव्हापासून मला उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून सगळ्या पक्षाचे म्हणजे माझे महिला आघाडी म्हणा शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते म्हणा यांनी एवढी अतोनात मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांचे मी आभार मानते। आपण जर बघितलं आता ज्यावेळी तुम्ही जाणार निवडणुकीचा अधिकृत निकाल घोषित होईल काही क्षणात त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतरचा आजचा कार्यक्रम जल्लोष किंवा इतर काय गोष्टी कशा असतील काय तुमच्या आजच्या दिवसभरात? जल्लोष हा नसणार कारण ही निवडणूक ही पोट निवडणूक आहे आणि माझ्या पतीच्या म्हणजे एक दुर्दैवी घटना घडली आणि ती घटना म्हणजे ही पोट निवडणूक आहे त्यामुळे जल्लोष हे नसणार। पण हे एक आहे की मशाल हे चिन्ह नवीन आलेलं आहे आपलं आणि नवीन पक्षाचं नावही आपल्याला मिळालंय शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे। त्यामुळे हा जल्लोष सगळीकडे होणार पण एक माझ्या मनात खंत आणि माझं एक दुःख आहे की मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागते। ताई हिंदी में जानना चाहेंगे, आज उपचुनाव के नतीजे आने हैं, कुछ देर में आधिकारिक ऐलान हो जाएगा, जीत आपकी तय मानी जा रही है, क्या कुछ कहेंगे उसको लेकर? ये जीत जैसे मैंने बताया ये जीत मेरी पति की जीत है। उन्होंने जो काम किया है विकास काम किया अंधेरी का जो विकास वो उनका ध्येय था ध्यास था उसकी जीत है ये। ताई अब आगे जो है क्या कुछ कार्यक्रम आज के पूरे दिन का क्या रहेगा वो बता दीजिए। अभी मैं अपना जो इलेक्शन सेंटर है उधर जाने वाली हूँ और उधर सब प्रोसीजर कंप्लीट होने के बाद मुझे मातोश्री में आशीर्वाद लेने के लिए जाना है। ताई नोटा के विषय में बताइए कि 10,000 से अधिक जो हैं वो नोटा बंद किए गए हैं तो उसको लेकर आप क्या कहेंगे? नोटा ये लोकशाही के लिए दिया हुआ एक ऑप्शन है लेकिन लोगों ने सोचना चाहिए कि उन्होंने नोटा को क्यों वोटिंग किया है वो उनकी जिम्मेदारी है। आप उनको पूछेंगे तो अच्छा होगा। आज के दिन में जो आपके परिवारजन थे हमने बात की उनसे तो सभी के आंसू में आंसू थे, सभी जो हैं वो कहीं ना कहीं एक आंसू उनके इसमें थे। तो आज जो जीत है वो परिवारजनों को किस तरीके से आप समर्पित करते हैं? मेरा परिवार मेरे साथ था इसलिए मैं आज आपको इधर खड़ी दिख रही हूँ और सबसे जो पुण्याई थी वो मेरी पति की है और उसका ही विजय आज आपको दिख रहा है। काही या सगळ्या काळामध्ये म्हणजे उमेदवारी अर्ज भरणं आणि बरंचसं राजकारण झालं म्हणजे त्यांनी पाठिंबा घेतला तुमचा राजीनामा मंजूर होता काही कुणाचं असं प्रेशर आलं प्रेशर म्हणण्यापेक्षा कुणाची काही विनंती आली की तुम्ही लढू नका असं काही झालं?
नाही, सगळ्यांनी मला पाठिंबाच दिलाय आणि सगळ्यांचे मी आभारच मानेन. मतदानाची टक्केवारी जर आपण बघितली ती काहीशी विशेष दिसून आली नव्हती. पोटनिवडणूक होती, मात्र मोठ्या प्रमाणात मतदान होणं अपेक्षित होतं. का कमी झालं असावं आणि ज्या पद्धतीने भाजपनी उमेदवारी मागे सहानुभूती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्हाला असं वाटतं का ते मतपेटीत ती सहानुभूती भाजपची पडली म्हणून? भाजपची सहानुभूती नाही म्हणता येणार आणि मेन म्हणजे इलेक्शन हे गुरुवारी होतं, ऑड डेजला होतं. त्यामुळे इलेक्शन आणि पोटनिवडणुकीमध्ये इलेक्शन म्हणजे जो पर्सेंटेज असतं, टक्केवारी ही नेहमी कमीच होते. त्यामुळे मला वाटत नाही की ही सहानुभूती म्हणजे भाजपसाठी सहानुभूती उपयोगात पडली असं मला वाटत नाही. ताई, इसी को हिंदी में बता दीजिए, ये कहा जा रहा है कि एक सहानुभूति लहर थी, उसके बावजूद जिस तरीके के वोट मिलने चाहिए थे उस तरीके से वोट मिले नहीं, इसको लेकर आप क्या कहेंगे? मुझे लग रहा है जो परसेंटेज 31.724% वोटिंग हुआ है टोटल, और उसमें से मुझे लग रहा है 90% मुझे ही वोटिंग हुआ है. तो ये सहानुभूति, और मैं बार बार वही करूंगी, ये मेरे पति की मेहनत और उन्होंने जो जनसेवा की है उसका ही रिझल्ट आहे. खरं तर आता एकच वर्ष जवळपास राहिलेलं आहे पुढची निवडणूक, तुम्हाला कालावधी कमी मिळणार आहे. तरी या कालावधीमध्ये प्राधान्यानं तुम्ही कुठली कुठली कामं करणार आहात? प्राधान्याने म्हणजे माझे पतीस त्यांनी एक वचननामा म्हणतात तसं त्यांच्याकडे एक लिस्ट होती. त्या कामाची लिस्ट त्या पद्धतीनेच मी ती पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे. ते आपण जर बघितलं तर जी मतं नोटाला पडलेली आहे, साधारण 10-12 हजार जी काही मतं आहे, बोललं जातं ही भाजपचीच मतं आहे, भाजपची जी मतं आहे तीच नोटाला पडली. हे भाजपला भीती होती का एवढेच मतं पडतील आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतली उमेदवार देऊन? जर सहानुभूती असती तर त्यांनी आधी माघार घेतली असती. बरोबर, सहानुभूती असती तर त्यांनी पक्ष म्हणजे फॉर्म भरलाच नसता त्यांनी. पण ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की ही जी नोटाला वोटिंग झालेलं आहे ते बीजेपीचंच वोटिंग आहे, बीजेपी पक्षाला मिळणारच वोटिंग होतं आणि ह्याचा अंदाज त्यांना पहिला होता, म्हणूनच त्यांनी नंतर अर्ज मागे घेतलेला आहे. ताई, इसी को हिंदी में बता दीजिए कि अगर सहानुभूति होती तो बीजेपी पहली उम्मीदवार जो है वो अपना नाम करती. सहानुभूति रहती तो पहले ही वो बिनविरोधी करती, कोई भी उम्मीदवार बीजेपी से फॉर्म भरता नहीं. लेकिन अभी जो आप बोल रहे हैं वो नोटा का जो वोटिंग हुआ है वो बीजेपी का ही वोटिंग है, और इसका उनको पहले से ही उनका सर्वे हुआ था, इसलिए उन्होंने फॉर्म पीछे लिया. ओके, थैंक यू. ऋतुजा लटके पत्रकारांशी बोलत होत्या आणि त्यांनी सर्वांचे आभार मानलेले आहेत, ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली, त्याचसोबत ज्यांनी सहकार्य केलं, त्याचसोबत नोटाला का जास्त मतं मिळाली हे मतदारांनाच विचारा असं त्या म्हणालेल्या आहेत. आणि आता प्राथमिकता असेल ती म्हणजे रमेश लटके यांनी जी आश्वासनं जनतेला दिली होती ती पूर्ण करण्याचं त्यांचं आधी उद्दिष्ट आहे. ती कामं आधी पूर्ण करायची आहेत आणि मग अंधेरीचा विकास हे देखील उद्दिष्ट असल्याचं ऋतुजा लटकेंनी सांगितलं. मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जाणार आहोतच. ओके.